पिंपळे निलख वाकड भागामधील काही भागात खूप ट्रॅफिक जाम होत आहे. याबाबत तुम्ही काय करणार? जिथे इथे डी-पी रोड आहे, ते संपूर्ण डी-पी रोडमधील ज्या जागा आहेत, त्या जागेचा मोबदला त्या जागा मालकांना मिळावा कॉर्पोरेशनकडून. कॉर्पोरेशनने ती जागा ताब्यात घेऊन डी-पीमध्ये असणाऱ्या जो रस्ता आहे, तो डेव्हलप करावा. मुळातच पिंपळे इंलगमधील जो बाणेर ब्रिज कडून रस्ता येतो, तो रस्ता 24 मीटरचा आहे. परंतु तो आता 18 मीटरचा केलेला आहे. पूर्वी असं सांगितलं जायचं, लोकांची अशी दिशाभूल केली जायची, की हा रस्ता आम्ही नदीतून टाकू, इकडून करू, तिकडून करू. परंतु असं काही झालं नाही. असं होणारही नाही. मग ज्या गोष्टी होणार नाहीत, अशा गोष्टींबाबत लोकांमध्ये दिशाभूल करून, संभ्रम निर्माण करून काही होत नसतं. जे फॅक्ट्स आहेत, ते फॅक्ट्स बोलावे लागतात आणि फॅक्ट्सनुसारच काम होत असतं. डी रस्ता हा पूर्णतः बदलला जात नाही. हा पूर्णतः रद्द होत नाही. परंतु त्याची जी उपयुक्तता आहे, ती गृहीत धरून योग्य पद्धतीने काम झालं पाहिजे, असे माझं मत आहे. आणि वाकड भागातील काही रस्त्यांबद्दल बोलण्याचं झालं, तर वाकड दत्त मंदिर रस्ता हा पूर्वी 45 मीटरचा होता डी-पीमध्ये. परंतु तो 24 मीटरच केला होता. आताही तो 45 मीटर करायचाच, असा निर्णय घेतलेला आहे. परंतु 45 मीटरचा रस्ता असताना देखील त्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जे फुटपाथ आहेत, तेच एवढे मोठे केलेत, की रस्ता परत बारीक झालाय. त्याच्यामुळे आता मी काही महिन्यांपूर्वी मी राज्य शासनाला, स्थानिक नेत्यांना असं पत्रव्यवहार केलेला आहे, की जे तुम्ही रस्ते आहेत, ते तुम्ही मोठे ठेवा. फुटपाथची जर तुम्ही लेंथ मोठी ठेवली, तर रस्ते बारीक होणार आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होणारच. त्याच्यामुळे वाढती लोकसंख्या आणि जो वाढीव एफ-एस-आय दिला जात आहे, त्याच्यामध्ये ज्या बिल्डिंग्स वाढतात, लोकसंख्या वाढते, म्हणून रस्त्यावरती वर्दळ वाढते. रस्त्यावरती वर्दळ वाढते म्हणून ट्रॅफिक जाम होत आहे. तर याला सर्वसमावेशक विचार करून अधिकारी असतील, नेते मंडळी असतील, नागरिक असतील, ह्यांचा सर्वांचा विचार विनिमय होऊन हा विषय सोडवणं गरजेचं आहे.